मिरज पूर्व भागात प्रथमच नव्याने सलगरी येथे सुरू झाली अत्याधुनिक सिद्धिविनायक नेत्रालय व्हिजन सेंटर। आज तुमच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर 13 एप्रिल ते 5 मे 2026 या कालावधीत सुरू असलेल्या या शिबिरात कॉम्प्युटरद्वारे संपूर्ण डोळे तपासणी, मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया, 5 बिंदू उपचार, लेसर सुविधा, तिरळेपणा व लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध आहेत। तसेच ब्रँडेड चष्मे, गॉगल्स व कॉन्टॅक्ट लेन्सेस ही उपलब्ध। वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 4 ते 8। ठिकाण हायस्कूल रोड, सलगरी, तालुका मिरज। संपर्क 9309764441। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। अंगणवाडीच्या बांधकामासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवा, अपूर्ण बांधकामाचा प्रश्न मार्गी लावा अशा सूचना महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती स्नेहल मोरे यांनी दिल्या। तसेच स्वीय निधी अंतर्गत सुरू असलेल्या महिला समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून महिलांना समुपदेशनाचा लाभ मिळावा आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न वाढवावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या। जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीची सोमवारी सभापती स्नेहल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या। यावेळी महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ उपस्थित होते। बैठकीत बालविकास प्रकल्प अधिकारी व एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या 13 प्रकल्पांचा आढावा सादर करण्यात आला। महिला व बाल कल्याण विभागाकडील माझी कन्या भाग्यश्री, लेक लाडकी तसेच आदिवासी योजनांची माहिती सदस्यांना देण्यात आली। कुपोषण मुक्तीसाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही सदस्यांनी बैठकीत मांडल्या। याची दखल घेत नियोजन करण्याचे आदेश सभापती मोरे यांनी दिले। बांधकाम विभागाने जिल्ह्यातील अंगणवाडी बांधकामांची माहिती सभेत सादर केली। प्रलंबित कामांची टेंडर प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून कामे मार्गी लावण्याच्या सूचना समितीने दिल्या। 2026-27 या वर्षासाठी महिला व बाल कल्याण विभागास अधिक निधी उपलब्ध होईल। जिल्हा नियोजन समिती अंतर्गत अंगणवाडी बांधकामासाठी निधीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सभापती मोरे यांनी दिली। यावेळी सदस्या मंजुश्री कांबळे, विद्या कुंभार, आशा गावडे, मीना पाटील, प्रतिमा मोरे, शीला मोहिते, ॲडव्होकेट सई शिंदे, अस्मिता होनमोरे उपस्थित होत्या।